बऱ्याच दिवसानंतर आज शेतामध्ये रोडगा पार्टी करण्याचा योग आला। आता सगळ्याच मंडळींनी आपापले कामे वाटून घेतले। त्यात माझी ड्युटी होती रोडगे भाजाची आणि लाईन गाड्याची वांग्याची भाजीची आणि वेळ काढून बनवलेला चहा। तर नमस्कार मंडळी, मी संतोष परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। आजचा आपला मुक्काम होता धाडला। आता रोडगा पार्टीसाठी लागणारे सामानसाठी आम्ही किराणा दुकानात आलो होतो। आता सामान वगैरे घेऊन आम्ही निघालो शेताकडे। जरी आपण शहरामध्ये राहत असलो तरी आपली नाळ ग्रामीण भागातल्या शेताची मातीशी जुळलेलीच असते। तर आता आपली कामाची सुरुवात करायची होती। आता शिवला सांगितलं झाडू मारत होतो, क्रिकेट खेळत बसला। आता रोडगे भाजण्यासाठी जागा निश्चित केली आणि तयारी सुरू झाली। नंतर बसलो आम्ही वांगे चिरायला आणि या गाड्याला दिला तर कांदे कापायची ड्युटी। आता रडत होता, हसत होता, त्याला त्याच ठाऊ। आता ही कामे सुरू असताना तेवढ्यात आमचा गडी चिखलीहून आला। आता त्याला म्हटलं तू गाडी साईडला लावून लवकर ये। आता इकडे रोडग्याचे गोळे बनवायला सुरुवात पण झाली। दुपारचा टाइम आणि जेवायची वेळ झाली। आता इकडे मुले बोर झाले, ते काही मोबाईल पाहत बसले होते। आता इकडे आमच्या लाईनाकडे मोर्चा हाती घेतल्या आणि गौऱ्या पेटवायला सुरुवात केली। आता इकडे आमची लाईनी जोडी वांग्याची भाजी बनवायला सुरुवात केली। आता याच्या आजची वांग्याची भाजी खायची म्हणजे नांदच खोळा। आता आमच्या परिवारामध्ये रोडग्याचा कार्यक्रम असला तर वांग्याची भाजी बनवण्याचा मान फक्त आमच्या लाईनाकडेलाच असतो। आता वांग्याच्या भाजीचा फोडणीचा वास साऱ्या रानामध्ये येत होता। आता त्यानंतर आम्ही रोडगे घेतले आणि आरावरती भाजायला सुरुवात केली। आता भर उन्हामध्ये दुपारच्या टायमाला रोडगे भाजायची कसरत मात्र करावं लागली। आता रोडगे भाजून तयार व्हायला 1 तास भर टाइम होता। तेवढ्यामध्ये सगळ्यांना चहाची तलप आली तर ऍडजस्टमेंट करून आम्ही चहा उखळली। आता चहा पिऊन आम्हाला थोडंफार बरं वाटलं। तर मंडळी फायनली आमचा स्वयंपाक वगैरे झाला। आता जेवण करण्यासाठी आम्ही सगळेजण बसलो। आता रोडगा आणि वांग्याची भाजीचा आस्वाद घेऊन मन तृप्त झालं। तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका। परत भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।